न्यूज स्टुडिओला तर डायरेक्ट ऋषिकेश भाऊ पोहोचले होते. इकडे भैया तर कन्सल्टेशन करतच होता, पण सरांना अर्जंट ब्लड पेंटिंग पण पाहिजे होती. सरांचं पटकन ब्लड काढून घेतलं आणि इकडे मॅमला तर त्यांच्या मम्मी पप्पांचा पोर्ट्रेट टॅटू पाहिजे होता. मॅमच्या हँडवर तर चांगली प्लेसमेंट करून घेतली, पण मॅमला चांगल्या फिनिशिंग आणि डिटेलिंग वर्क मध्ये त्यांच्या मम्मी पप्पांचा पोर्ट्रेट टॅटू पाहिजे होता. टॅटू तर करणं चालूच होता, पण माझे खास मित्र राहुल भाऊ आणि जितू भाऊ आरके नगरसेवक हे माझं अभिनंदन करण्यासाठी डायरेक्ट माझ्या स्टुडिओला पोहोचले. दोघं पण भावांचं अभिनंदन केलं. तेवढ्यात आपले ऋषिकेश भाऊ गाडेकर रील स्टार आपल्या स्टुडिओला डायरेक्ट पोहोचले होते. पण आपला स्टुडिओ तर पूर्ण दाखवला ऋषिकेश भाऊंला आणि आपल्या आर्ट बद्दल पण खूप चर्चा केली. तशी तर भाऊची आणि माझी तर पहिलीच भेट होती आणि भाऊला भेटून तर खरंच खूप भारी पण वाटलं. लगेच मी मॅमचा टॅटू स्टार्ट केला, कारण की मॅमला पण खूप वेळ होत होता. तसा तर मॅमला खूप दिवसापासून टॅटू करायचा होता, पण मॅमचं लग्न झालं तेव्हापासून त्यांच्या मम्मी पप्पांची खूपच आठवण यायला लागली. मग मॅमने ठरवूनच घेतलं की आपल्या हातावर कायमस्वरूपी आपल्याला मम्मी पप्पांचा टॅटू करून घ्यायचा आहे आणि त्यांच्या अॅनिव्हर्सरीला गिफ्ट पण करायचा आहे. फायनली मॅमचा टॅटू तर कम्प्लीट केला. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि मॅमने तर माझ्यासोबत फोटो वगैरे घेतला आणि लगेच सरांचा टॅटू स्टार्ट केला. सरांचा एक स्मॉल टॅटू होता, तो कम्प्लीट केला आणि सरांनी माझं अभिनंदन सुद्धा केला आणि माझ्यासोबत फोटो सुद्धा घेऊन घेतला.